अज्ञात मास्टरपीस दिल्यानंतर गोंधळला इंटरनॅशनल सिनेमासोबत कंपेअर करा असं मेकर्सचं म्हणणं होतं, पण आता सिनेमा बघितल्यावर वाटतंय तो त्यांचा अति आत्मविश्वास होता। त्या शॉर्ट फिल्म नंतर अपेक्षा शिगेला पोहोचल्या होत्या आणि गोंधळमधून ते त्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये खरं देखील उतरतात। याचा रिअलिस्टिक अप्रोच सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे। गोंधळ आपल्या समोरच सुरू आहे आणि आपण त्याचाच एक भाग आहोत असं वाटतं। त्यातल्या प्रत्येक डिटेलिंग, छोट्या मोठ्या गोष्टी, कार्यक्रमाचे नियम आणि कलाकारांची जुगलबंदी हे खूप सुंदररित्या सादर केलं आहे। अजय गोगावले यांचं चांदन हे गाणं खूप श्रवणीय आहे, सिनेमॅटोग्राफी बीजीएम उत्तम आहे, पण याचा पहिला हाफ खूप स्लो आहे जो पूर्णपणे लॉंग टेक्स वर चालतो। त्यात कथा पुढे सरकतच नाही, त्यामुळे तो रटाळ वाटतो। कथा एका रात्रीची आहे, कुठल्याही पात्राचा एक सुद्धा फ्लॅशबॅक नाहीये आणि जो भूतकाळ ते सांगू पाहताय तो डिलिव्हर होत नाहीये, म्हणून त्यांची आयडियोलॉजी, इतरांविषयी असलेल्या भावना व्यवस्थित उलगडता नाही आल्या। त्यामुळे बऱ्याच नातेसंबंधात होणाऱ्या तफावतीचा स्ट्रॉंगली इम्पॅक्ट पडतच नाही। यातील बरेच पात्र शोपीस आहेत असं वाटतं। किशोर कदम यांना तर लिटरली वेस्ट केलंय। एकूण काय तर लिखाण, दिग्दर्शन आणि संतगतीने चालणारी पटकथा याचा मारक ठरला।